महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। हार्दिक शुभेच्छा देतो। सर्व मान्यवरांना नमस्कार करतो। कैलासवासी प्रभू मास्तर, कैलासवासी जी.के. गायकर, संस्थापक संचालक व स्वर्गवासी उच्च मंदिरचे शिल्पकार उगवणे साहेब यांना वंदन करतो। माझं नाव अक्षय गणपत गायकर, मी जी.के. गायकर यांचा मुलगा आहे। त्यांचा सभासद क्रमांक होता 4, संस्थापक सदस्यांमधले 1। आमची सणसवाडीची रूम होती, त्या रूम मध्ये यशोमंदिरच्या मीटिंग व्हायच्या। लहानपणापासून जे मी मोठा झालो ते एकाच संस्थेचं नाव ऐकलं वडिलांच्या तोंडून आणि एकच संस्था बघितली, ती म्हणजे यशोमंदिर सहकारी पटपेढी। त्याच्या सर्व एजंट मी अटेंड केलेले आहेत आणि जी छोटीशी संस्था होती त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे। आज एवढीच नंतर आज मी या पॅनलमधून, जनसेवा पॅनलमधून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली त्या संस्थेने 3 वर्षांमध्ये एवढा चांगला नफा कमवला, प्रॉफिट मध्ये आली, मेरिट मध्ये आली। त्या जनसेवा पॅनलचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहे। वडिलांची नेहमी इच्छा होती, अक्षय तू आपल्या भागासाठी काहीतरी कर, संस्थेसाठी काहीतरी कर। एवढीच खंत वाटते की आज ते या जगात नाहीत आणि मी आज इथे उभा आहे। परंतु पप्पा तुम्ही जिथे कुठे असाल मी तुम्हाला सांगू इच्छितो, या सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, जसं तुम्ही काम केलं, जसं प्रभू मास्तरांनी काम केलं, त्याच तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी काम करेन आणि ही संस्था पुढे घेऊन जायला मदत करेन। ज्या पद्धतीने आम्ही जाहीरनामा केलेला आहे त्याला मी सेवानामा बोलेन, कारण की आम्ही सेवक आहोत सभासदांचे। आम्ही कोणी संचालक म्हणजे या सभासदांचे सेवक आहोत। तुम्ही सांगेल ते काम आम्हाला करायची आहे, आम्हाला तुमची सेवा करायची आहे। तसं आम्ही डिजिटल बँकिंग करणार आहोत, मोबाईल ऍप आणणार आहोत, जे आजकाल काळाची गरज आहे, जे इतर संस्थांकडे ते आपण पण इम्प्लिमेंट करणार आहोत। आणि व्हॉट्सअप मार्केटिंग आणि व्हॉट्सअप बँकिंगवर आम्ही भर देणार आहोत, जेणेकरून घर बसल्या बसल्या सभासदांना त्यांचे प्रॉब्लेम हे संचालक मंडळापर्यंत, संस्थेपर्यंत नेता येतील। तर माझी तुम्हा सर्व ब्राह्मणवासियांना विनंती आहे, मी आणि आमचे सर्व पॅनलचे उमेदवार, आमची निशाणी विमान, या 6 एप्रिलला रामाच्या साक्षीने आम्हाला विमान चिन्हावर मतदान करा आणि पुन्हा एकदा जनसेवा पॅनलला काम करायची संधी द्या। धन्यवाद। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।